येत नाही। आपण सुद्धा 100 वर्षाच्या पलीकडे जगू, पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याग हवा आहे, भक्ती हवी आहे, वैराग्य हवं आहे, अन्न आहार सात्विक हवा आहे। आपल्या आहारामध्ये फार बिघाड झालेला आहे। आपला आहार म्हणजे औषधाचा, केमिकलचा, फवाऱ्याचा, भाजीपाले केमिकलयुक्त झाले आणि तो आहार खाल्ल्यामुळं आजार निर्माण झाले। त्या आजाराला संपवण्यासाठी पुन्हा केमिकलच्या गोळ्या खाल्ल्या, याच्यानं आपली हाडं ठिसूळ झाले, शरीर आतून कमकुवत होत गेलं आणि आपलं आयुष्य आपणच आपल्या हाताने कमी केलं। तुम्ही शेती करा, शेतीमध्ये भाजीपाला लावा, गावरान पालेभाज्या खाण्यासाठी सज्ज व्हा, थोडं अन्न खा, सात्विक आहार ग्रहण करा, तरच तुम्ही 100 वर्ष आयुष्य परिपूर्ण जगाल। अन्यथा आजकाल अनेक तरुण मंडळी व्यसनाच्या अधीन गेले, नको ते व्यसन करू लागले। कुणी सुपारी खाते, कुणी गुटखा खाते, कुणी तंबाखू खाते, कुणी मदिरा प्राशन करते। याच्यानं आपलं शरीर कमकुवत होत चाललेलं आहे। ॲडव्हर्टाईज करतात, गुटख्यामध्ये केसर आहे म्हणतात, काही आहे म्हणतात, ॲडव्हर्टाईज करतात। मला सांगा, ॲडव्हर्टाईज करणारे कधीच खात नसतात, त्यांनी ॲडव्हर्टाईज करून कोट्यावधी रुपये कमवत असतात आणि तुम्ही आम्ही ते खरं करून आपलं जीवन व्यतीत करत असतो। अनेक तरुण वयानं पुढे गेले, शरीरानं खरपडे झाले, कशाच्या बळावर? याच व्यसनाच्या बळावर। व्यसन शरीराला खूप मोठं घातक आहे। सोमेश्वर आप्पा 1 लाख रुपयाची शाईन गाडी आहे। आता शाईन गाडीची 1,11,000 रुपये किंमत झालेली आहे। आपल्याला घ्यायचं नाही ना द्यायचं नाही, उदाहरणासाठी घेतलोय आपण। पेट्रोलचा भाव किती झालाय? अच्छे दिन आएंगे किती झालाय? 113 रुपये। वा, 113 रुपये पेट्रोल आहे आणि 40 रुपये लिटर रॉकेल आहे। 1 लाख। आता रॉकेल मिळत नाही अध्यक्ष महोदय, पण आपण उदाहरणासाठी घेतले, आपल्याला घ्यायचं नाही द्यायचं नाही। 113 रुपये लिटर पेट्रोल आणि अंदाजित 60 रुपये लिटर रॉकेल। चला, 1,11,000च्या शाईन गाडीमध्ये आपण 60 रुपयाचं स्वस्ताचं रॉकेल का नाही टाकत? 113 रुपयाचं महागडं पेट्रोलच का टाकतो? उत्तर हवंय मला। रॉकेल का नाही टाकत? रॉकेल टाकल्यानंतर होतं काय? गाडीचे इंजन बिघडतं, एवढं मात्र कळतंय। वा, आभारी आहे। महागड्या गाडीमध्ये स्वस्ताचं रॉकेल नाही टाकत, इंजन बिघडतं म्हणून महागडं पेट्रोलच टाकतात। पण भगवंतानं करोडो रुपयाची देहरूपी गाडी तुम्हाला फुकट दिली, फ्री दिली। या गाडीमध्ये मात्र बिळ्याचे खोटकं मध्ये, सिगारेटमध्ये, मदिरामध्ये, तंबाखूमध्ये, गुटखामध्ये, आणि एक दिवस आतडे फाटून जातात आणि मरण यातना भोगाव्या लागतात। मग मात्र देवाचा धावा करतात, मग वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही। या शरीराची किंमत अजिबात करता येत नाही। कोट्यावधी रुपये जरी दिले तरी पुन्हा तुम्हाला असा जन्म मिळणार नाही। जगद्गुरु काशी महास्वामीजी म्हणतात, जन्म हा अखेरचा, हा जन्म शेवटचा आहे। जसं एखाद्या पिक्चरचा द एंड होतो, तसंच माणसाचा सुद्धा एक दिवशी द एंड होणार आहे। माणसानं असं कार्य करा, मेल्यानंतर आपली कीर्ती लोकांनी चांगलं गुणगान करून घ्यावी, अन्यथा बरं झालं गावची पिढा गेली असं लोकांनी म्हणायला नको आहे। जाताना असं काम करा की 4 लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे। आणि म्हणून व्यसनाधीन होऊ नका। हे व्यसन शरीराला खूप हानिकारक आहे। व्यसनानं मृत्यूच्या दारातच जावं लागणार आहे। म्हणून माझ्या तरुणांना, भावांना विनंती करेन की व्यसनापासून तुम्ही दूर व्हा। व्यसनानं होतं काय? दारू पिल्यानं होतं काय? लक्षपूर्वक ऐका। आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली। शाळेत जाऊ लागलो
तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण घेऊ लागलो तेव्हा चालू केली थंडाची बाटली. ती बरी नाही वाटली. उच्च शिक्षण चालू केलं तेव्हा चालू केली बिअरची बाटली. ती सुद्धा बरी नाही वाटली. मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या खिशाची तिजोरी चाटली. मग चालू केली गावातली देशी गावठी बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या शरीरातली आतडीच फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टरनी लावली 2-2 हातायला सलाईनची बाटली. त्या बाटलीचंही काही भागलं नाही. शेवटी प्राणज्योत मावळली, बॉडी आणली घरी. आंघोळ घातली, गुलाब पाणी अत्तरची बाटली. तिथंही हौस नाही फिटली. शेवटी चिता रचली, चितेवर ओतली रॉकेलची बाटली. काडी ओढली आणि तिथेच सगळी हौस फिटली. तिथेच सगळी हौस फिटली. तिथेच सगळी हौस फिटली. हे व्यसन आपला प्रपंच उद्ध्वस्त करणार आहे. लेकरा बाळांचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे. पत्नीचा संसार उघड्यावरती टाकणार आहे. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या पित्यांनो, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. व्यसन करायचंय ना, ज्याची नशाच कधी उतरत नाही ते व्यसन करा. शिवणे महाराज संतांनी सुद्धा व्यसन केलं बरं का, पण कशाचं? संतांना सुद्धा व्यसन करावं वाटलं. संतांनी सुद्धा व्यसन केलं, पण कशाचं? भगवत नामाचं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. एक बार शिव नाम का प्याला पी के तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे दारूचं व्यसन काय करताय? हे व्यसन तुमची बदनामी करणार आहे. हे व्यसन तुमचा घात करणार आहे. हे व्यसन सकाळी पिल्यानंतर संध्याकाळी उतरणार आहे. असलं व्यसन करू नका. एकदा पिल्यानंतर पुन्हा नशाच उतरायला नको आहे. असं व्यसन तुम्हाला करायचं आहे. आणि ते व्यसन संतांनी केलं. संतांनी केलं. संतांनी सुद्धा व्यसन केलं, पण भगवंताच्या नामाचं केलं. काही लोक म्हणाले भजन करणं, परमार्थ करणं, कथा करणं, कथेचं आयोजन करणं, सप्ताहाचं आयोजन करणं, ऐकणं हे वेड्या लोकांचं काम आहे, मोकळ्या लोकांचं काम आहे, ज्याला काही कामधंदा नाही त्याचं काम आहे, असं बरेच जण म्हणाले. तर मी त्यांना उत्तर देईन बरं का. या परमार्थामध्ये वेडेच येत असतात, शहाणे इकडं अजिबात येत नसतात. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगेन, हे मोकळ्या लोकांचं काम नाही. ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे परमार्थ करणं. मोकळ्या लोकांचं काम नाही. संत देवाच्या नामामध्ये तल्लीन झाले आणि संतांनी देवाच्या नामाचं व्यसन केलं. संत सुद्धा वेडे होते. शिवणे महाराज संत वेडे होते, म्हणूनच म्हणाले वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. हो हो वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. हो हो वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो.
बैस लासी भोळा वेडा बैस लासी भोळा कृपा करी शिवलीला कृपा करी शिवलीला वेडियान वेड केलं वेडियान वेड केलं अवघे शिव रूपिनेला वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा वेडा झालो झालो वेडा वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो हो हो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या जय हो गेलो वेडियाच्या गावा गेलो हो मन्मथ म्हणे वेडा खरा मत म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा गुप्त राणा सारे ग ग रे ग रे सा सारे ग ग ग ग ग ग ग ग रे 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 ग ग ग रे ग रे सा सा ग रे ग रे सा सा ग रे ग रे सा 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 नि नि दा दा नि नि दा दा नि दा दा नि दा दा नि दा दा रे 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 दा रे 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 दा रे रे दा रे 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 ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग ग सा नि प म रे म रे सा सा नि प म रे म रे सा नि प म रे म रे रे म प नि सा 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 रे म प नि 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 दा दा नि नि दा दा नि दा दा नि दा दा सा रे 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 दा रे 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 दा रे रे दा रे रे दा रे ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग ग सा नि प म रे म रे सा दा नि नि दा दा प प म म ग ग रे रे दा सा दा नि नि दा दा प प म म ग ग रे रे दा रे म प नि सा 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 दा रे म प नि 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 दा दा नि नि दा दा नि दा दा नि दा दा सा रे 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 दा रे 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 दा रे रे दा रे 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 ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग सा नि प म रे म रे सा सा नि प म रे म रे सा दा नि नि दा दा प प म ग रे रे दा रे म प नि सा 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 मन्मथ म्हणे वेडा खरा मत म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा आला घरा आला घरा वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो नम पार्वती पतये शिव हर हर महादेव म्हणाला तरी कंजूसपणा करू नका अनंत पाळ महाराज की हर हर इथं कोणाच्या अंगात तर येत नाही ना वेडा झालो आहा ओहू ही चाल थोडी त्या बाजूची आहे अंगात आलं तर तुमच्या तुम्ही शांत करून घ्या
तेवढं काय महाराजांना जमत नाही. संतांना महादेवाच्या नामाचं वेड लागलं. संतांनी महादेवाच्या नामाचं व्यसन केलं. म्हणूनच संतांना या तिन्ही लोकांमध्ये नाव लौकिक होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. संतांनी याचं व्यसन केलं म्हणून त्यांची कीर्ती अजरामर झाली. या माणसानं त्या मदिरेचं व्यसन केलं म्हणून त्याची कीर्ती भ्रष्ट झाली. म्हणून सावध व्हा. संतांनी दाखवलेल्या मार्गाचं, संतांनी सांगितलेल्या नामाचं व्यसन करा. हे व्यसन तुमचा कधीच घात होऊ देत नाही. त्रिदलम त्रिगुणा